आज मालेगावमध्ये सुनावणीसाठी जात आहेत. आपल्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. करू द्या ना. असे दावे काय आम्हाला नवीन आहेत का? गेले 40 वर्ष आम्ही दावे लढत आहोत. आमच्यावरचे दावे का लावले गेले किंवा लावले जात आहेत, तर आम्ही सत्य समोर आणतो, भ्रष्टाचारावर बोलतो, मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारतो, आंदोलनं करतो. मालेगावमधले सध्याचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे फक्त आम्ही हिशोब मागितला. गिरणा मोसम सहकारी कारखाना वाचवण्यासाठी आपण 178 कोटी रुपये गोळा केले शेतकऱ्यांकडून. शेअर्स घेतले, जमा केले 178 कोटी. त्याला किती वर्ष होऊन गेली त्याने सांगावं. त्या पैशाचा हिशोब तुम्ही द्यायला हवा. ते पैसे कुठे गेले, त्या पैशाचं काय झालं, ते पैसे कुठल्या मनी लॉन्ड्रिंग मार्गानं परदेशात गेले का, तर अन्य कुठे गुंतवले, हे विचारण्याचा शेतकऱ्यांना अधिकार नाही का? तो शेतकऱ्यांच्या वतीनं एखाद्या राजकीय पक्षाला, लोकप्रतिनिधीला विचारण्याचा अधिकार नाही का? आम्ही तेवढंच विचारलं आहे. ते विचारल्याबद्दल तुमची आबरू कशी काय गेली? आबरू कशी गेली? शेतकऱ्याने आंदोलन केलं आहे, लोक रस्त्यावर उतरले त्या विषयावर, म्हणून तुम्ही त्या हजारो लोकांवरती आबरू नुकसानीचा खटला दाखल करणार आहात का? पण हातामध्ये सत्ता आहे, सत्तेचा गैरवापर करायचा, मुस्कटदाबी करायची, असं धोरण या लोकांचं चालू आहे. काही काळ मालेगावात आम्ही जाऊ, कोर्टासमोर आमची भूमिका मांडू, राज्याच्या जनतेसमोर मांडलेली आहे. ज्या मंत्रिमंडळातले दादा भुसेंसह 100% मंत्री हे भ्रष्ट आहेत. हे भ्रष्ट आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं जेव्हा बाहेर येतील तेव्हा महाराष्ट्र हादरून जाईल. आपण थोडे दिवस थांबा. सर, आपण आरोप मागे पण केले होते. आता तुम्ही सर्व मंत्री भ्रष्ट असल्याचं म्हणताय. आधार काय, पुरावा काय तुमचा? मी म्हटलं ना, थोडे दिवस थांबा. आधार काय पाहिजे? हे मुळात हे सरकार भ्रष्टाचाराच्या पायावरच उभं आहे. या सरकारचा पाया आणि कळस हा भ्रष्टाचारावरच उभा आहे. भ्रष्ट मार्गानं सरकार आलं आहे, घटनाबाह्य मार्गानं सरकार आलं आहे, बेकायदेशीर मार्गानं सरकार आलं आहे, खोकीच्या खोकी मोजून सरकार आलं आहे. हे काय सांगायला पाहिजे? याचे पुरावे समोर आलेले आहेत. आता कागदोपत्री पुरावे देऊ, पहा तुम्ही. आपण 2 सुनावणीला गैरहजर राहिलात, आज जात आहे. महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही अधिक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न आहेत, घटनात्मक प्रश्न आहेत. न्यायालयाची परवानगी मी तेव्हा घेतली होती खरं म्हणजे, पण ठीक आहे, न्यायालयाचा आदर हा नेहमी करावाच लागतो. जरी काही न्याय आपल्याला मान्य नसले तरी आपल्याकडे परंपरा आहे न्यायालयाचा आदर करण्याची, त्यानुसार आम्ही करतो. ईडीच्या सुनावणीला तुम्ही गेला होता, त्यावेळेसही गळ्यात भगवी मफलर होती, आजही भगवी मफलर आहे. कोर्टात जाताना काय खास? बघा, असं नाही आहे, ही आमची ओळख आहे. युद्धाला जाताना कोणत्याही हे जर असेल तर प्रेरणा मिळते जनतेला, लोकांना, कार्यकर्त्यांना, आम्हाला. मी तुरुंगातसुद्धा ही भगवा मफलर घालूनच फिरत होतो. ही माझी ओळख आहे आणि ती तशीच राहील. याचा रंग बदलला नाही किंवा पक्ष बदलला नाही, विकलो गेलो नाही. ही जे स्क्रिप्ट आहे, एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक जे बोलत आहेत, अजितदादा किंवा त्यांचे लोक बोलत आहेत, हे स्क्रिप्टेड आहे, ज्याला म्हणतो ना, हे लिहून दिलेलं आहे. आणि ही भाजपची भूमिका आहे. जेव्हा आपण एखाद्याचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही माननीय शरद पवार किंवा माननीय उद्धव ठाकरे यांचा पराभव करू शकत नाही, तेव्हा ही भाजपची नीती आहे, आधी त्यांचा पक्ष फोडा, घर फोडा, आणि त्यातूनही जमलं नाही तर कॅरेक्टर ॲसॅसिनेशन, चारित्र्यहनन करा. अशा प्रकारचं धोरण हे पूर्वी अल कायदा ही टेररिस्ट संघटना पण करत होती. कॅरेक्टर ॲसॅसिनेशन, हल्ले अशा प्रकारचे खोटे आरोप एखाद्या देशावर करायचे.
मला वाटतं त्या पद्धतीनं काही राजकीय पक्ष आता या जगात काम करतात. जसं मी अलीकडच्या काही युद्धामध्ये बघितलं, खोटे आरोप करणं, खोट्या भूमिका मांडणं. आम्ही सगळे त्यातून गेलेलो आहोत. माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, ह्यांच्या बाबतीत नेमकं भारतीय जनता पक्षानं हेच केलेलं आहे. आधी पक्ष फोडले, घर फोडलं आणि आता त्यातूनही हे नेते किंवा त्यांचे पक्ष तुटत नाहीत, कोसळत नाहीत, मग त्यांचं चारित्र्य हनन, कॅरेक्टर ॲसेसिनेशन हे करण्याची सुरुवात आहे प्रत्येकावर. आम्ही त्या सगळ्याला सामोरं जाऊ आणि उभे राहू. बघा, अजितदादाने एक त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यानंतर मिंदे गटाने त्यांचा एक मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी त्यांचं युद्ध करावं ना, त्यांनी त्यांचं राजकारण करावं. पण उद्धव ठाकरे हजर आहेत, शरद पवार हजर आहेत आणि भारतीय जनता पक्ष सांगत आहे. म्हणजे हे शिंदे आणि पवार सांगत नाही आहेत, अजित पवार. ही BJPची भूमिका आहे, पक्ष आमचा आहे. हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाला खतम करायचे आहेत आणि शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे जे पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करायचे आहे. पण ते शक्य नाही. आम्ही त्या सगळ्या पडझडीतून उभे राहिलेलो आहोत. आम्ही आता आमचा जो मार्ग आहे तो विजयाच्या दिशेने सुरू आहे. 2024ला या महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आमचं राज्य येणार आहे. सर, पण मी असं म्हटलं नाही, मी टेक्निक म्हटलं. जगभरामध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या जात आहेत की आधी एखाद्या देशावरचं किंवा देशातल्या राष्ट्रवादी संघटनेवरती असे हल्ले करायचे, खुनी हल्ले करायचे, बॉम्ब हल्ले करायचे. त्यातूनही जमलं नाही तर मग त्या देशाचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन करायचं, खोटे आरोप करायचे एखाद्या नेत्यावर, एखाद्या सरकारवर. हे आम्ही पाहिलं आहे. काश्मीरच्या बाबतीत पाहिलेलं आहे, आम्ही मणिपूरच्या बाबतीत पाहिलेलं आहे, इस्रायलच्या बाबतीत, युक्रेनच्या बाबतीमध्ये, अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये. हे टेक्निक आहे. हे काही एका पक्षाला मी असं म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षानं सुद्धा अशा प्रकारे काही लोकांना हाताशी पकडून, फोडून आमचे पक्ष खतम करायचे, आमचं नेतृत्व खतम करायचं, कॅरेक्टरवरती हल्ले करायचे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या कुटुंबावरती असतील. पण त्यातून त्यांना काहीही मिळणार नाही आहे. शिवसेना असेल किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही आजही भक्कमपणे उभे आहोत. त्याच्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या खोटे हल्ले, खोटे आरोप करत राहायचे. पवारसाहेबांनी जर आपल्याला सांगितलं असेल भाजपात जा, मग आपण परत का आलात? परत का आलं? लपून का? आणि आता तुम्हाला कोणी सांगितलं जायला? एकनाथ शिंदेलाही पवारसाहेबांनी सांगितलं का? सर, पण 2004 मध्येच ठरलं होतं असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. बघा, राजकारण महाराष्ट्रातलं आम्हालाही कळतं आहे. हो. आम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोत. आम्हाला माहिती आहे ना काय ते. आता कशा करता बोलायचं? पण पवारसाहेब गेले का कुठे? पवारसाहेब हे पुरोगामी विचाराचे एक नेते आहेत आणि त्यांना या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे कोणी काही आरोप केले असले तरी हे बेछूट आरोप हे भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे. जे शिवसेनेवरती जे आरोप होतात किंवा शिंदे आणि त्यांचे लोक करत आहेत ते सुद्धा स्क्रिप्टच आहे. आणि आता हे जे लोक करत आहेत माननीय पवारसाहेबांवर ते सुद्धा एक स्क्रिप्ट आणि ते स्क्रिप्टेड ॲलिगेशन्स. सर, मनोज जरांगे पाटील म्हणतायत अजितदादा गटाने ठाकरे गटाच्या लोकसभेच्या जागांवर देखील काल दावा केला आहे की आपल्या जागांमधून नाही. बघा, शेवटी हे भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. मी अजित पवारांच्या भूमिका आपण मानत नाही. मी म्हटलं नाही, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस खतम करण्यासाठी ही BJPने आखलेलं एक षडयंत्र आहे आणि त्याचाही भाग आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आणि अजितदादा पवार आणि त्यांचे लोक हे या षडयंत्राचे एक भाग आहे. संघाचं षडयंत्र हे असंच असतं. संघ विचाराचं हे षडयंत्र आहे, कारस्थान आहे, हे कपट आहे आणि त्या कपटानुसार हे सगळं चालू आहे. धन्यवाद. काल अजित पवार बोलताना असं देखील म्हणाले की काही लोकांना असं वाटतं की वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात, म्हणजे कुठेतरी पर्सनल
बघा, हे व्यक्तिगत टीका टिप्पणी आहे. त्याच वंशप्रमुखानं तुम्हाला इथपर्यंत नेले, विसरू नका. कोणालाही आपण कृतज्ञता ही पाळली पाहिजे. हे जे भांडण आहे, हे भांडण गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया यांच्याशी तुम्हाला दिसतं आहे की आपल्या बापालाच बाहेर काढलं मालकानं. अशा प्रकारचे भांडण आहे. सर, आपण संघाचा उल्लेख केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा याच्यामध्ये काय सहभाग वाटतो? विचार जरंगे हा विचार आहे ना. हां हां, एक मिनिट सर, एक मिनिट सर. मनोज जरंगे पाटील म्हणत आहेत की सरकारकडनं त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला असंच काय वाटतंय? सरकार कोणालाही अटक करू शकतं. जे सरकारला डोईजड होतात, जे सरकारला कायद्यानं आवरता येत नाही, त्याच्यामुळे सरकार त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणून, आम्ही सुद्धा त्यासाठी तुरुंगात गेलो ना. आमच्या बोलण्यावर, लिहिण्यावर, वावरण्यावर बंधनं यावी. मनोज जरांगे पाटील हे सरकारला धोकादायक वाटत असतील, ते त्यांच्या समाजासाठी काम करतायत, त्यांची भाषा प्रखर असेल, पण तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. लोकशाही यालाच म्हणतात. आता पहा ना, मी इथे बसलो आहे, उभा आहे, आणि त्या प्रदूषणात तुम्ही सगळे सामील आहात. त्यांना सांगा तुम्हाला काहीच करता येत नाही बरं का. या महाराष्ट्रातलं जे प्रदूषण वाढलेलं आहे त्याचे जनक एकनाथ शिंदे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.